तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही आलो आहे बोंडाणा, म्हणजेच काय माहिती त्यांना काय बोलतात, पण आमच्याकडे तर बोंडाच बोलतात. त्याच्यामुळे आम्ही बोंडाणा आलो आहे. तर बघूया भेटतायत की नाही, ती एक अलग गोष्ट आहे. पण जर असतील तर नक्की दाखवेन तुम्हाला. तर बोंडांचं झाडं तर आहेत, बोंडांची झाडं तर आहेत, पण त्याच्यावर बोंडा आहेत की नाही ते नाही माहिती. दाखवतो तुम्हाला. आणि आम्ही आलो आमच्या बोरमलीवर. तर आमच्या इकडची लोक आहेत ना, त्यांना माहिती असेल बोरमली कुठं आहे. आणि हा बघा आपला मंदिरचा एरिया. आणि आमची पोरा गेलीत पुढं. पोरा म्हणजे रोज एक एक नवीन नवीन मुंबईवाला वाढतंय. तर आज सूरज आलाय. सूरज आहे, रोहित आहे आणि मी आहे, तिघं जण आहोत. हा बघा व्ह्यू. आणि हा आमचा मंदिर, स्वयंभू शिव मंदिर, जागृत देवस्थान आहे जावळचा. आणि हा पूर्ण एरिया. आणि ही हा समुद्र किनारा इकडं आता काही दिसणार नाही, या डोंगराच्या पलीकडं आहे. आणि हा समोर दिसतंय ना, तो कोंडा आहे. ह्या डोंगराच्या पाठी कोंडा गाव आहे आणि गाणी. तर ठीक आहे, पुढं जाऊया. एवढं आमची पोरं इकडे घुसलीत. काय माहिती कुठं नेत आहेत. मॅन वर्सेस वाईल्ड सारखा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे असं आम्हाला वाटतंय. सुरजदा भेटला काय? मेन म्हणजे बोर्ड कुठं आहे? कुठं आहे? एकच आहे. सूरज दादा बोलते एकच आहे. नाही तर बरेच आहेत बोंडांची झाडं रे. ही सगळी बोंडांची झाड आहेत, पण त्याच्यावर बोंडाच नाहीत. हे आहेत सूरज रसाळ, बोरवली शाळेत खास. तर आम्ही रस्ता विसरलोय. एवढ्या वर्षाचा अनुभव आहे आमचा, तरी पण रस्ता विसरलोय. आणि आम्ही आहे ना एकदम, म्हणजे हा जो सीझन आहे बोंडांचा, तो सीझन झाल्यावरती आलो आहे. त्याच्यामुळे काय बोंडा नाहीत, तरी पण आम्ही शोधतोय. कारण आमच्या सूरज दादांचा विश्वास आहे की बोंडा भेटतील. काय वाटतं सूरज? भेटतील ना? बोंडा भेटलेले आहेत. आनंद बघू शकता आपल्या पोरांचा. आनंद गगनात. एकदाच बोललाय मी, आनंद आहे, पण त्याच्यावरती फक्त हे अजून पिकलेच नाही रे. हे बघा फक्त बोंडात आहेत, त्यांचा फळ काय आहे नाही. मला वाटतं उलागलीत काय? हा उलागलीत. ही बघा बोंडा, काय माहिती मला दिसतात का नाही. हे बघा ही बोंडा आहेत ना, कच्ची आहेत, पण त्या दिवशी साखरेच्या पोराने नेलं, ती पिक्की होती. ह्यांचा काय आम्हाला समज नाही. ह्याने वाटतं रिएंट्री भरलं नाही. एकदा उलागलीत परत आलीत. तर आम्ही बरंच वरती आलोय, खूप 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 वरती आलोय, दमलोय अक्षरशः. आणि कुठं जायचं भावा? ठीक आहे, सूरजदा बोलतील तिकडे जाऊ. हा बघा व्ह्यू, आमचा गाव बघा. गाव दाखवतो तुम्हाला भाई. गावाची मजा कुठेच नाही. हा बघा गाव. आमचं घर हा बघा. हा गुलाबी आहे ना, तो आमचं घर आहे. त्याच्या बाजूचा पण घर आहे. आणि हे आमचं गाव आहे जावेळे. सुंदर असा कोकणात असलेलं आमचा गाव जावेळे. तुम्हाला फुल रिव्ह्यू देतो आमच्या गावाचा. आणि इकडं आम्ही लहानपणी जाम यायचो. पण आता आलो ज्याच्यासाठी, त्याचा काय काम होत नाही आहे. बोंडा फक्त कच्ची आहेत. काय माहिती ती उलगलीत की त्याने रिएंट्री भरलं नाही. हे इथून कच्चीच आहेत. आणि मित्रांनो, तर आमच्या पदरी अपयश आला आहे. तर आम्ही आता जातोय खाली आमच्या घरी. तर आमचा रूट आहे मुंबई मार्गे वराखोंडा, आमचा डॅम, आमचा देऊळ, आणि डायरेक्ट हायवे लागेल जावेला जायला.
त्या मार्गे आम्ही जाणार आहोत खाली. तर आम्ही शोधतोय बोंडा बोंडा बोंडा. आणि हा बघा, हा डुकरांनी खोदले नाही. साप सालीकडे असेल डुकरं इथे येऊन. त्यांची घासत असतील ते. पण ते तुम्हाला दाखवू नाही शकत, कारण मी जर आला तर माझ्या साली काढल, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवू. आणि बघा चिंचा, डिश इज चिंचा, पण त्या आता सुकल्यात, त्याच्यामुळे त्या नाही खाऊ शकत आणि नाही काढू शकत. आणि हा बघा व्ह्यू, आपलं हे पण दिसतंय, मंदिर दिसतंय. ह्या समोर दिसतंय ना, तो साकरोन गाव आहे. तर साकरोनचे माझे मित्र आहेत, त्यांनी बघावा. तुम्ही जर मुंबईला आहात पण तुम्हाला तर काय दिसू शकत नाही, खास मयूरदादांसाठी, राजदादांसाठी. आणि हा आहे धारवली, रोशनदादा धारवलचे, त्यांच्यासाठी त्यांचं गाव दाखवतोय मी थेट लाईव्ह आपल्या यूट्यूबच्या माध्यमाद्वारे. बघ असा तरी आवाज आलाय. कोण रे? काय आलं डुक्कर बिकर असं साली काढील आपल्या. छान, ठीक आहे भाई. परत एकदा आमचा विश्वास परत एकदा आलाय, तर बघूया आहे का नाही. आणि जर आता नसेल तर सूरज गेला कामातून. हा सूरज. तर मित्रांनो, आम्हाला भेटलेले आहेत बोंडा, आणि आमचा आनंद हा गगनात मावेन असा झालेला आहे. तर दाखवतो तुम्हाला बोंडा दाखवतो तुम्हाला बोंडा. ही बघा पिवळी पिवळी, कुठे गेली हे बघ. हा बघ दिसतंय तुम्हाला, दिसलं असेल. पिवळी पिवळी आहेत, पण एकच का दिसतंय मला? नाही, आहेत. हो दिसली. रोहित दादा रांगले चढलेले आहेत. हा बाग नाही तुटत. एकच सांगा काय तुटतं का नाही तुटत? नाही, आवाज येतोय बघ. कोणच? हो रे, कुणा तरी आवाज येतोय. थांब हलू नको. थांब. तिकडे कोणतरी आहे, आवाज येते खुरखुर. कोंबडी आहे काय? रान कोंबडी असेल तर काय? इथं काय कोण आल्यावर कुठं चढायचं आपण? सेफ आहे. हा बघा, पहिलाच बॉल आणि पहिलीच बाउंड्री. हे बघा ही आहेत आपली बोंडा. बघू दे सूरज माझ्याकडं. आपण घेऊन घे. ही बघा बोंडा, ही आहेत बोंडा. तर मी ही बोलतो, ह्यांचा मी उल्लेख केलेला आपल्या व्लॉगच्या व्हिडिओमध्ये. तर ही आहेत बोंडा. ही बघा पाठी पिवळे झालेत. सूरज रसाल यांचं वक्तव्य. ठीक आहे, आता आपण काढतोय, दाखवच तुम्हाला पुढचा. कसा वाटतं तुम्हाला बोंडा भेटल्याबद्दल? आपण एवढं गिरगिर रानातून फिरलो. सूरजदा खुश, मस्त एकदम वाटतंय. ठीक आहे, आता आम्ही काढतो, नंतर तुम्हाला दाखवतो आम्हाला किती भेटले. ते काढू का मी पूर्ण हे एक सिंगल फोटो काढायचा? फोटो काढतो. हे बघा आपल्याला एवढे भेटलीत बोंडाच बोलत ना रे ह्यांना. इतनी भेटली आहेत आपल्याला बोंडा, इतनी. चाललो आम्ही आता घरी. आमचं मिशन कंप्लीट झालंय ना. सर आम्ही बोंडा तर काढली, पण मोठा अवघड टास्क आहे खाली उतरण्याचा. आणि पूर्ण खडतर रस्ता आहे उतरायचा. ते ना घेऊन जाणे. हा आहे ना चिखलांचा झाड आहे, चिखला. हे बघा, चिखला तर नाही दिला, काय नच आहेत चिखला. या होल आहे, होल पाण्याचा होल आहे. पावसाळ्यात त्यांना जाम घुले येतात. आणि हा आमचा टास्क एकदम खतरनाक आहे. मच्छर पण चावते, रानातले मच्छर.
आणि त्यात हा रस्ता. हा, आणि आम्ही रस्ता हरवलो अशा प्रकारे. मी आणि सूरज पाटील, रोहित शोधते रस्ता पुढे. तरी असं असतं बघा, आम्ही आहे ना आमच्या एरियाच्या एकदम जवळच आहोत, तरी पण आम्ही रस्ता विसरलोय. म्हणजे हे असं असतं, जास्त टाईम मुंबईला राहिला ना की गावचे रस्ते विसरून जातो माणूस. तर तुम्ही जास्त टाईम मुंबईला राहू नका. गावाला येत राहा, 2-3 महिन्यांनी येत राहा, त्याच्यामुळे तुम्हाला रस्ते पण विसरता नाही होणार. आणि फायनली आम्ही रस्ता क्लिअर केलेला आहे आणि आमचा रस्ता आलाय. हा बघा, हा आहे आमचा रस्ता. बरोबर एकदा खचाखच भरलेला रस्ता आहे. बघूया कुठं बाहेर पडते तो. हे बघा, आणि इथं मेन म्हणजे डुकरांची भीती आहे. डुकरं पण बसलेली असतात. अरे भाई, हा चुकीचा रस्ता आहे रे. चला चला, हो हो चला मग चला. तर आमचे ड्रायव्हर अडकलेत. ड्रायव्हर बोलतात बरोबर आहे रस्ता, तर ठीक आहे आपण पण जाऊया. हा बघ, इथं बोंड पाडला. हा बघा बोंड. झेप गेली होती माझी खाली. हा रस्ताच आहे रे, बरोबर. वा वा वा, जबरदस्त रस्ता. तर सूरज ये, तो जातोय आम्ही खाली हळूहळू. हळूहळू का होईना पण आपल्या घरच्या रस्त्याला अग्रेसर होत असताना रांगडे बॉईज आणि रसाळ बॉईज. हा, तर फायनली आम्ही आलोय. ए इथं हा बघ, बोंड काय बघतोस, आता संपला विषय बोंडीचा, बराच दिसल्या बोंड. हा, आता फायनली आलो आम्ही खाली. इकडे आता जाऊ दे, मी नाही येत. भाऊ आपला पडलेला आहे. लागला काय? चालता गेला. हा बघा, इथं पडलाय बोंडा घेऊन. आता काय माहिती आमची बोंड जिवंत आहेत का नाही. बोंडा कुठे आहेत? पडले. उचल. अरे बोंडा घेऊन पडला. आणि अशा प्रकारे आमची एवढी मेहनत ही शेवटी व्यर्थ ठरलेली आहे. बोंडा घेऊन भाव आपला पडलाय, तर काय माहिती. बोंडा घेऊन पडलाय भाऊ. ठीक आहे, थोडी तरी असतील आम्हाला चाकण्यापुरता. चाकण्या म्हणजे दारूचा चाकणं नाही, चव घेण्यापुरता असतील. त्याला जमवतोय. तो पण एकदम घनदाट एरियात पडला आहे. त्याला सांगितलं तिकडे नको जा, तरी पण गेला. काय गरज हो. तर हा बघा मित्रांनो, आम्ही आलो आमच्या मेन रस्त्याला, जो की आमचा हायवे आहे. तो उतारण्यावर जातो आणि चाललोय आता आम्ही घरी. आणि आपल्या व्हिडिओचा शेवट इथेच करतो आणि दाखवतो तुम्हाला पुढचा प्रवास नाही म्हणजे एंडिंगच करतोय. तर ठीक आहे मित्रांनो. हा, तर कुठनं जायचं आहे, गावतात ना नको. तर ठीक आहे मित्रांनो, चला बाय बाय, टाटा, आंब्याचा बाटा. आणि आपली व्हिडिओ इथेच एंड करतो. तर थांब जरा, वेट. तर आपली व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बोंडा घेऊन बाय बाय.